अशोक रास्ते यांच्या पुस्तक प्रकाशन, कलाकार मेळाव्याला प्रतिसाद. यशवंतनगर मधील सुयोग हॉल येथे अष्टपैलू दर्जेदार लेखक अशोक रास्ते यांच्या नाद एक जीवन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन व साहित्यिक कलाकार मेळावा संपन्न झाला. या पुस्तकाचे प्रकाशन PSI उदय कुलकर्णी सांगली, कामिनी गायकवाड अभिनेत्री पुणे व संस्थापक ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे गणेश गायकवाड, लोकनियुक्त सरपंच नितीनजी कांबळे घोरपडी, निवृत्ती सकटे माजी तहसीलदार सांगली, तसेच चित्रपट निर्माता दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड, माजी महापौर प्रशांत पाटील, नगरसेवक शेठजी मोहिते यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी लेखक अशोक रास्ते म्हणाले, हा कार्यक्रम वाचन संस्कृती चळवळ सुरू करावी, कलाकारांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी घेतला आहे हे सांगून या कार्यक्रमाचे प्रेरक निवृत्ती सकटे तात्या व उदय कुलकर्णी साहेब व राजश्रीताई कुलकर्णी यांचे आभार मानले व सर्वांचे स्वागत केले. अभिनेत्री ऑल आर्टिस्ट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने कलाकारांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सांगली जिल्हा अध्यक्ष अर्चना कदम यांनी कलाकारांच्या योजना सांगितल्या. 4 जिल्ह्यातून साहित्यिक व कलाकार आले होते. यावेळी कोल्हापूरहून गीतांजली डोंबे, संगीता कांबळे, रत्नकांत चौगुले, अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे सदस्य तसेच ॲडव्होकेट विनोद थोरात व त्यांच्या पत्नी सौ थोरात सातारा, तसेच तमाशा व नाट्य कलाकार सांगली जिल्हा, तसेच नाट्य कलाकार प्रकाश जाधव धनगाव, महादेव कोळेकर येळावी, माणिक माघाडे, पांडुरंग वायंदंडे व भजनी मंडळ श्री कृष्ण हेगडे व तमाशा कलावंत श्री गोरख पाचेगावकर, सलीम सावर्डेकर उपस्थित होते. यावेळी अनेक कलाकारांनी मनोगत व्यक्त केले व आपल्या कला सादर केल्या. या कार्यक्रमात राजश्री कुलकर्णी व प्रमिला चौगुले, वैष्णवी कुलकर्णी, PSI अविनाश कांबळे व शैलजा कांबळे, ज्येष्ठ कलावंत बाणू शेख, चित्रपट निर्माते दिग्दर्शक व त्यांची टीम, तौफिक पठाण, पोलीस लाईन मधील महिला भगिनी व जिल्ह्यातील सर्व कलाकार उपस्थित होते. कलाकारांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पोतराज व भुरळ या लघु चित्रपटाचे ट्रेलर दाखवण्यात आले. लघु चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजमाने व अभिनव रास्ते तसेच किरण रास्ते व स्नेहा सकटे यांच्यासह उपस्थित कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक निखिल सकटे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय पोतराज या चित्रपटातील कैलासवासी रावसाहेब कसबे यांच्या पत्नी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच अशोक रास्ते यांच्या जीवनावरील AI बायोग्राफी राहुल निवृत्ती सकटे यांनी तयार करून प्रोजेक्टर दाखवली. मनोज आदाटे व काही कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दत्तात्रय मानगुडे यांनी आपल्या भाषणातून लेखकांच्या व्यथा मांडल्या व साहित्याचे महत्त्व पटवून दिले. PSI कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. BR पाटोळे यांनी इंग्लिश मधून भाषण केले. नितीन कांबळे सरपंच यांनी लेखकांच्या जीवनावरील काही घटना सांगून त्यांच्यावर कविता सादर केली. कवी संजीवन सोनटके यांनी अशोक रास्ते यांच्यावर कविता सादर केली. या कार्यक्रमाचे नियोजन संजीवन सोनटके व दस्तगीर बागवान यांनीच केले. सूत्रसंचालन व निवेदन सौ प्रमिला चौगुलेताई यांनी केले. यावेळी कवयित्री सौ राजश्री कुलकर्णी यांनी आपल्या काही कविता सादर केल्या व कार्यक्रम अतिशय आनंदात पार पाडला. कार्यक्रमाचे प्रमुख अभिनव रास्ते यांनी आभार मानले. लेखकाच्या कार्याचा आढावा घेणारे व साहित्यिक कलाकार यांच्या जिव्हाळ्याची शब्द सुमनांजली युक्त निवेदन सूत्रसंचालन सौ प्रमिला चौगुले यांनी सुंदर आवाजात केले. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.